काय शोभाताई, सकाळ सकाळ कुठे निघालात? नाही का, इथेच जरा बाहेर जाऊन येते. शोभे, हा काय का, इकडे आले. कुठे चालले तू? मैत्रिणीकडे जाऊन येते, आले तासाभरात. अगं जेवायला काय केलंय? काही खास नाही, मोन्याने भेंडी आणली होती, तीच करेल बहुतेक. आमच्या नशिबात कुठे आहे चांगलं चांगलं खाणं. आले. त्याला काहीतरी चांगलं करायला सांगायचं नाही? भेंडी फ्राय तरी करायला सांगायचं. आता जे करेल ना ते खायचं, कळलं? तर मला उशीर होतो. आले. त्याला चवच नाहीये मी. ए चटकीने इकडे. कशाला बोंबलताय? काय काम आहे? काम असतं तर तुला कशाला सांगेन मी? मग हात कशाला मारली? नाही, शोभा गेल्या गेल्या तू निघालीस ना भटकायला, तर ती कामं कोण करणार? काम करायला नको, कष्ट करायला नको, फुकटचा पगार खायला पाहिजे. ओ मावशी, मला उगीच काय बी बोलू नका. शोभाताईने मला सामानाची यादी दिलीये, ते सामान आणायला चालले म्या. मला उगीच जास्त बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवतेय. नाही, एक दिवस तुला पिंजऱ्यात डांबून हाताला टांगलं ना तर नावाची लीलावती नाही मी. मी आता तुम्हाला पिंजऱ्यात बंद न करता बी टांगू शकते. काय म्हणाली? मला हाताला टांगणार तू? होय, हा, टांग ना टांग ना, मग अख्ख्या चाळीला कळेल ना तू चटकी नाहीस ते. काय करणार तू मग? मावशी, मी काय बी करू शकते आणि चाळीतल्या लोकांना ना कळणार बी नाही. हा? बघू ना काय करतेस ते. असं आहे का? मग आता बघाच. हा, बघू ना बघू ना. अहो बघा की. अगं काय बघा, बघू येत ना. हा मावशी बघा की. काय झालं? काय मग मावशी, चाळवरनं कशी दिसते? मला उतरव खाली, उतरव म्हणते ना. अहो तुम्हीच तर मला सांगितलं मला छतावर टांगून दाखव म्हणून. मी आणलं तुम्हाला छतावर. असं काय करते तू? हा, मला उतरव खाली. मी खाली पडले आणि मेले तर मला नाही मारायचं. उतरव खाली. अहो बघा तर चाळ कशी दिसते. आता आरडाओरडा करणार आणि सगळ्यांना ना चाळीला गोळा करणार. तुला माहिती का, इथे छतावर यायला ना रस्ताच नाहीये. काय सांगणार तू? काय सांगणार? मला उतरव खाली. मावशी करा, आरडाओरडा करा आणि बाकीच्यांना काय सांगायचं ना ते मी बघते. हा? तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एवढा, कारण त्याच्याने ना काय बी फरक पडणार नाहीये. म्हणजे काय ना, तुमचा फक्त आवाज ऐकू येणार आहे, तुम्ही दिसणार नाही आहात. मी दिसणार नाहीये. एवढी बनवते का मला? एवढी मोठी बाई दिसणार नाही. बघत ओरडा करणार. हा करा, जोरात हा, जोरात ओरडा. सगळ्यांना गोळा करणार नाही. ओरडताय ना? हा? ओरडताय? वाचवा! अरे मला वाचवा! ए सम्या, रावल्या, ए वाचवा रे मला, वाचवा रे मला. मावशींचा आवाज कुठून येतोय? अरे तेच कळणं झालंय, आवाज कुठून येतोय ते. मावशी, अहो कुठे आहात तुम्ही? मावशी.
का? मग तू मार ना हात तुझ्या भसाड्या आवाजामध्ये, तो बरोबर जाईन मावशींना ऐकायला. मार. यार गप बसा ना तुम्ही, यार गप बसा. तिथं नुसता दूर झाला, फक्त आवाज ऐकायला येतोय. मावशी कुठे आहेत? मला काय वाटतं माहितीये का, मावशीना कुठेतरी लपून बसल्यात आणि आपल्याला शोधायला लावतायत. ते आपण लपाछुपी नाही का खेळतो तसं. अरे हे काय आता त्यांचं असले खेळ खेळायचं वय आहे का? ए तम्या मला काय वाटतं तो बरोबर बोलतोय, कळतंय का तुला? तुला माहितीये ना, मावशींच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांना असे झटके येतात ना आदन मधनं. एक काम करू, आपण सगळे शोधू त्यांना. मावशी कुठला बघत नाही. बाहेर या, बाहेर या. मावशी वर तुझ्या घरात आहेत का रे? नाही. अरे मोहन, त्यांचा आवाज ऐकतोय पण ते दिसतच नाहीये. मला वाचवा रे, मला वाचवा. अरे मला वाचवा, अरे वाचवा इकडे. मला वाटतं मावशी कुठेतरी अडकल्या होते. मला काय वाटतं त्यांना वर्टिगोचा त्रास होत असेल. म्हणूनच त्यांना कोणीतरी वरती गो सांगितला असेल. आणि जो आता तो एक आजार आहे, म्हणजे असं उंचावरनं खाली बघितलं का नाही का माणसाला लय भीती वाटते. म्हणजे असं स्टुलावरनं जरी खाली बघितलं का नाही, तू असं घाबरल्यासारखं होतं. आजार आहे तो वरती गो. पण सासूबाई वरती दिसत नाहीयेत. त्यांना भीती वाटत असेल म्हणून त्या छतावर झोपल्या असतील, म्हणून दिसत नाहीयेत त्या. तूच आहे ना, मार ना उडी बघ. केला ना सगळ्यांना कळणार मी छतावर आहे. मी छतावर कशी आली काय करणार तू? मग शाळेतले सगळे लोक ना तुला हसवून लावणार आहेत. बरं बघूया. देवा वाचव रे मला. या मावशीने तर नुसता जीवच काढला बाई. हो ना ग, कुठे दिसत पण नाहीये. राहुल भाऊजी हा दिसल्या का? हा मावशी दिसल्या का? ए राहुल, मावशी दिसताय का बघ ना. ए राहुल, सासूबाई ठीक आहेत ना? या वर या, सगळ्या वर या. तिथं वर चढून बघा, खालनं ऑर्डरीच वरता वर या वर आणि बघा कसं वाटतंय. बाबू ओ बाळा पण मावशी वर गेल्यात कशा? अंजू मला काय माहिती कसं गेलं वर. अगं काही नाही ग, पापड कुड्या वाळ करायला गेल्या. तेच काय तेच. अहो मी कशा गेल्या विचारलं, कशा गेल्या ऐकून नाही. अरे हा, आपल्या साडीच्या छतावर जायचा तर काही मार्गच नाहीये. मग त्या गेल्या कशा? ए मोन्या ए, अरे तुझ्या घरातल्या त्या पोटमाळ्याची शिडी लावून छत कौलं बाजूला करून तर नाही ना गेल्या? का तूच पाठवलंयस त्यांना वर? नाही ना, अरे काय नाही, मी असं का करू बाबा? मला. अरे हे लावल्या अरे मी इकडे करते. अरे ते आवाज येतोय. मोहन्या, जर तू खरंच मावशीला छतावर पाठवलं असशील ना, तर चाळीचा अध्यक्ष म्हणून मी तुझा निषेध करतो. अरे पण मी का पाठवीन त्यांना? पापड कुड्या वाळत घालायला. शे मोहन, अरे तुला लाज नाही वाटत?
पापड कुरड्या वाळत घालायला स्वतःच्या सासूला वर पाठवतो? अरे नाही रे बाबा, मी असं काही नाही केलेलं. मी त्यांना सकाळपासून पाहिलेलंही नाहीये. दादा जर वहिनींना कळलं ना तर तुमची काही खैर नाही. हो ना, काय मी का असं करीन अहो? मी ए मोन्या 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 ए ऐक जे झालं ते झालं. ए तुम्ही सगळ्यांनी पण ऐका. आता आपण मावशींना खाली कसं आणायचं याचा विचार करूया, कळलं का? हा. अरे कोणीतरी वर जाऊन त्यांना घेऊन ये ना खाली. अरे एवढं मोठं छत आहे, ते दिसणार कशा? ए रावल्या, हा तू वर उभा आहेस ना, जा ना वरच्यावर घेऊन ये ना, जा. राहुल का तुम्ही जा ना. आमचं हे नाही जाणार, त्यांना भीती वाटते. माणसं यांना नाही वाटत का? ए आयडिया एक मिनिट आयडिया ए सम्या, चाळीचा अध्यक्ष कोण तू आहे बरोबर? हो म्हणजे चाळीतल्या सगळ्या लोकांची जबाबदारी तुझी आहे बरोबर? बरोबर. मग वरती पण तू जायला पाहिजे बरोबर? हो. चला, वर ये लवकर. मी नाही जाणार. ए माझा आहे का, आपण क्रेन मागवूया का? ए नको कशाला फुकट पैसे घालवायचे रे. एक काम करा, कोणीतरी फायर ब्रिगेडला फोन करा. अंजू ते नाही का ते पक्ष्यांना मांजरांना असं खेचून बाहेर काढतात, तसं काढशील ना मावशीनं खेचून बाहेर. हा बरोबर बरोबर. बघितलंस मोठ्या, तुझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास होतो तो. अरे काय गरज होती तुला कौलाकडून मावशीला वर पाठवायची? काय झालं? सगळे कशा पाय जमले? ए, थांब. ते चुप. भानू आग ते थँक्यू अंजली वहिनी. अगं भानू, या मोहण्याने ना मावशींना कौलं काढून छतावर पाठवलं पापड कुरड्या वाळत घालायला. मालकांना काही बी आरोप करू नका. एक तर घरी पापड आणि कुरड्या झाल्या नाहीये, आणि झाल्या बी असतील ना तर चौकात नाही का वाळत घालणार, छतावर का वाळत घालतील? आणि मालक स्वतः जातील ना वाळत घालायला, मावशीना कशाला सांगतील? आणि म्या आहे ना, म्या जाईन वाळत घालायला. भानू तू एकटी जाऊ नको, मला सांग, मी येईन तुझ्या बरोबर. ए घेणाऱ्या ए, मग मागाशी का नाही गेला वर? चल आता वर जा, चल. अरे बाबा, पण आपल्या चाळीला छतावर जायला रस्ता कुठे आहे? आणि मला तर वाटतं या मौन्यानेच कौलं काढून मावशीला वर पाठवलंय. समीर साहेब, तुमचा विश्वास बसत नाहीये का? चला आपण बघूया कौलं काढलीत की नाही. चला चला मला काय चला चला बघा कौलं काढलीत का बघा. मग मावशी छतावर गेले कशा? एक मिनिट, मी वर जाऊन बघू का काका? एक गप्प बसतो का? तुला काय झालं तर दादा वडीला काय उत्तर देऊ? नीट अभ्यास कर, तेच खूप आहे आमच्यासाठी. ए, ऐक ना समय, मी काय म्हणतो, आपण सगळ्याच्या घरात जाऊन बघूया का खाली जाऊन पटकन? अरे ही आयडिया चांगली आहे. हा चालेल, माझ्या घरापासून सुरुवात करूया ना. असं का बघताय? हे बघा, माझं घर खाली आहे ना, मग आपण खालपासून वरपर्यंत बघत बघत येऊ ना. वा वा, काय मजल्याला वर कौला असतात का जी काढून मावशी वर येते? काय तुम्ही? पण मी काय म्हणतो, असं प्रत्येकाच्या घरात जाऊन बघणं योग्य नाही ना, म्हणजे चुकीचं वाटतं मला. हा, मालक बरोबर बोलतायत. मावशींना खालीच असतील. म्हणजे आता मावशीनं अख्ख्या चाळभर शोधावं लागणार. चला बघूया. नुसता धूर केला यार मावशीने. चला चला चला, लवकर यार. काय बया, काय झालं? हा काय झालं? शोभा, हा सासूबाई, काय झालं आईला? नाही झालं काही नाहीये. मावशी कुठेतरी हरवल्या आहेत. कुठेतरी म्हणजे? अहो किती वेळ झालं शोधतोय त्यांना, कुठंच नाहीयेत त्या. वहिनी, त्या बहुतेक ना छतावर अडकले. छतावर? इकडे कशी गेली?
तोच तो प्रश्न आम्हाला पण पडलाय. एखादा ना गरुड वगैरे आला असेल आणि मावशींना उचलून घेऊन गेला असेल वरती खायला. अरे म्हण्या गरुड काय, अरे गिधाड असेल. तुला माहितीये का त्याच्यात किती ताकद असते. अरे तो मावशीना सहज वर घेऊन जाऊ शकतो. मला वाटतं शामरुग असेल. शामरूख काहीतरी काय अंजू, शामरूख इथे नसतात ते ऑस्ट्रेलियामध्ये असतात. ऑस्ट्रेलियात असतात ना ते कांगारू. अरे बाप, म्हणजे कांगारू मावशींना वर घेऊन गेलाय. नाही नाही, अरे तसं नाही. पण शामृग आहे ना आफ्रिकेत असतात आणि ते जमिनीवर चालतात. त्याला नाही तेवढं उडताय. पण मग तो कसं काय घेऊन गेला असेल. आईला काही झालं तर नसेल ना. आता ते कोणता पक्षी घेऊन गेला त्यावर डिपेंड आहे ना. गिधाड गिधाड असेल. गप्पा बसा तुम्ही सगळे. मला आईला आवाज देऊ दे, थांबा जरा, ऐकू दे मला. आई 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 शोभे 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 आई कुठे आहेस? मी इथं छतावर आहे. मला वाचव शोभे, मला वाचव शोभे, मी छतावर आहे. आई छतावर आहे? नाही सोबत आहे. छतावर आवाज येत नाहीये, वेगळीकडनं येतोय. मला पटतंय भानूचं. अरे पण आता स्वतः सांगतायत ना मावशीच्या छतावर आहेत म्हणून. अरे नाही, मला वाटतं मावशी छतावरच अडकते. मी पण तेच बोललो ना. आई आई नक्की कुठे आहेस तू? आई अगं इकडे का झोपली आहेस? शोभे तू पण आली छतावर? चेडकीने तुला पण आणलं ना वरती? आई काही काय बडबडतीयस, उठून बस. शोभे अरे खूप भीती वाटते का? कसली? अगं कसली म्हणजे मी खाली उतरले तर मी पडून मरणार ना. एवढ्याशा अंतरानं कोणी मरतं का? पाय खाली ठेव. अगं शोभे तू काय माझी मस्करी करते का? मी मरणार, मला नाही उतरायचं शोभे. अगं मी सांगते ना उतर म्हणून. नको 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 आई उतर. नको म्हणते ना मी. नको नको हो सासूबाई उतरा, तुम्हाला काही नाही होणार. आम्ही आहोत ना सगळे. उतरू झाले. माझं काय? माझं काय? मी घरात. आई घरातल्या कॉटवर आहेस तू, कशाला तमाशा केलास? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये? मला छतावर अडकलीये. शोभे या चेटकीनेच मला छतावर नेलं होतं. तिनेच नेलं होतं मला वर. परत येडे ते झटके यायला लागले. काय म्हणाला? तो म्हणाला मावशींना वेड्याचे झटके यायला लागले. माझ्या आईला वेडी म्हणता तुम्ही? हा निघा बाहेर. माझ्या आईला वेडे म्हणता, बाहेर निघा. स्वतःलाच झाली ह्याची मदत करत आम्हालाच बोलतायत. नाही मावशी जमानाच नाहीये. बरोबर आहे. हा, जा, जा, बाहेर जा, चला. बरोबर आहे तिचं. वेडी आहे माझी आई. बाहेर निघा सगळे. शोभे मी खरंच त्या छतावर गेली ना मला. अगं मी शोभे शुभा शुभा, तू त्यांना पाणी पाजते, घाबरले पाणी. सावकाश सावकाश सावकाश. हळू हळू सावकाश.